चला, शिवपुराणातल्या काही वैश्विक रहस्यांबद्दल जाणून घेऊया. हा ग्रंथ आपल्याला एका सर्वोच्च शक्तीच्या नजरेतून अस्तित्वाच्या मुळाशी घेऊन जातो. आपण कोण आहोत, कुठून आलो, हे प्रश्न मानवजातीला नेहमीच पडले आहेत. आणि शिवपुराण याची उत्तरं देतं भगवान शिवाच्या स्वरूपातून. तर मग शिवाचं हे स्वरूप नक्की आहे तरी कसं? एकीकडे ते परमयोगी आहेत, तर दुसरीकडे एक आदर्श कुटुंब प्रमुख, म्हणजे एकदम विरोधाभासी. त्यांचं रूपही तसंच. त्रिनेत्र, मस्तकी चंद्र आणि जटेत सामावलेली गंगा. आता बघूया सृष्टीच्या निर्मितीमध्ये त्यांची भूमिका काय आहे. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद झाला की खरा निर्माता कोण. मग हा वाद मिटला कसा? त्यासाठी एका दैवी शक्तीलाच यावं लागलं. त्यांच्यामध्ये अचानक एक प्रचंड तेजस्वी प्रकाशस्तंभ प्रकट झाला, ज्याला ना आधी होता ना अंत. तेव्हा त्यांना कळलं की हा स्तंभ म्हणजे स्वतः शिव आहेत, सर्व निर्मितीचा मूळ स्रोत. पण या सर्वोच्च शक्तीशी जोडलं जाण्यासाठी लागते ती म्हणजे भक्ती. हेच आपल्याला सतीच्या कथेतून कळतं, जी शिवाची पत्नी होती. आपल्या वडिलांनी शिवाचा अपमान केल्यामुळे सतीने आपला देहच त्यागला. नंतर तिचा पार्वती म्हणून पुनर्जन्म झाला आणि शिवाला परत मिळवण्यासाठी तिने कठोर तप केलं. यांच्या मिलनातून शिव आणि शक्तीचं अतूट नातं दिसून येतं. तर मग सामान्य माणसासाठी यातून काय शिकवण मिळते? यामधलाच एक मार्ग म्हणजे पंचाक्षर मंत्र, ओम नमः शिवाय. म्हणजेच भक्ती, धर्म आणि ज्ञानाच्या मार्गावरूनच मोक्ष मिळतो. पुराणानुसार जे शिवाला जाणतात तेच जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात. थोडक्यात शिवपुराण फक्त कथा नाही, तर विश्वाला समजून घेण्याची एक किल्ली आहे. पण खरंच एका मंत्रामध्ये एवढी शक्ती असू शकते का की त्याने मुक्ती मिळेल